नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। चाचणी कोपरगाव येथील KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी वन परिक्षेत्र कार्यालय कोपरगाव आणि AREAS फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मानव बिबट सहजीवन आणि शून्य सर्पदंश जनजागृती अभियान उत्साहात संपन्न झालं। या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ओझर येथील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि AREAS फाउंडेशनचे संचालक श्री सुशांत रणशूर होते। कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी सर्प, त्यांचे विषाचे प्रकार आणि सर्पदंश होऊ नये यासाठी घ्यायची घेण्याची खबरदारी आणि सर्पदंश झाल्यास त्यानंतर करायचे प्रथमोपचार याविषयी सविस्तर माहिती दिली। तसेच बिबट्याशी होणारा संघर्ष कसा टाळावा आणि मानवी वस्तीत वन्यजीवांचं आगमन झाल्यास शांत राहून त्यांना कसं सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात पाठवावं यावर सविस्तर मार्गदर्शन केलं। यावेळी येवला येथील सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्यासह कोपरगाव, रवंदा, धामोरी भागातील सर्पमित्रांनी उपस्थितांना वन्यजीवांच्या सवयी आणि निसर्ग संतुलनातील त्यांची भूमिका समजावून सांगितली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि नियोजन उपप्राचार्य सचिन ढेकळे सर यांनी केलं। याप्रसंगी रणशूर यांच्या समवेत आलेले वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे, हेमंत वानले, श्रीकांत फड यांचं सहकार्य लाभलं। यावेळी वनपाल भगवान जाधव साहेब आणि वनरक्षक कोपरगाव, पवार सर, कदम सर, शेलार मॅडम, डोंगरे मॅडम, सोनवणे मॅडम, शिक्षक वृंद, पुण्यनगरीचे प्रतिनिधी सिद्धार्थ मेहरखाम सर, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी या मोहिमेत मोठ्या उत्साहानं सहभाग घेऊन निसर्ग संरक्षणाची शपथ घेतली। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। कोपरगाव तालुक्यातील KB रोहमारे महाविद्यालयात येवला आणि कोपरगाव तालुक्यातल्या सर्परक्षक टीमने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर कोपरगाव वनपरिक्षेत्र कार्यालय व कोपरगाव राऊंड फॉरेस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एरियाज फाउंडेशन या संस्थेच्या विद्यमानाने हा शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रम व मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियान कार्यक्रम या महाविद्यालयामध्ये राबवण्यात आला। 100पेक्षा जास्त विद्यार्थी या महाविद्यालयाचे इथे उपस्थित होते। त्यांचा सर्व स्टाफ होता आणि सर्परक्षक टीम उपस्थित होती। तसेच पत्रकार बांधव देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। आज आपण बघतोय पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचं निघण्याचं प्रमाण भरपूर आहे। त्यामध्ये सर्पदंश पण होऊ शकतो आणि हा सर्पदंश टाळण्यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तसंच अहिल्यानगर हा पूर्ण जर आपण जिल्हा बघितला तर या जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमध्ये बिबट प्रवण क्षेत्र आहे। या बिबट्याने हल्ला केलेल्या अनेक घटना इथे घडलेल्या आहेत। तर मग बिबट्याने हल्ला केल्यानंतर किंवा तो करू नये यासाठी काय खबरदारीचे उपाय घ्यावे यासाठी कोपरगाव वन परिक्षेत्र कार्यालय व राऊंड फॉरेस्ट ऑफिसर या सगळ्यांच्या वतीनं हा मानव बिबट सहजीवन पण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये विद्यार्थ्यांना बिबट्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, तो आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे आणि सगळेच वन्यजीवांची माहिती सापांसहित या ठिकाणी देण्यात आली व आम्हाला या विद्यार्थ्यांना एक प्रात्यक्षिक पण करून दाखवता आलं, जेणेकरून सर्पदंश झाला की स्वतःला आणि इतरांना वाचवायचं कसं आणि दवाखान्यापर्यंत पोहोचायचं कसं याची आम्ही इत्थंभूत माहिती एरियाज फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आलेली आहे। धन्यवाद। KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चाचनळी, एरियाज फाउंडेशन नाशिक तसेच महाराष्ट्र राज्य वनक्षेत्रपाल यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या महाविद्यालयामध्ये शून्य सर्पदंश मोहीम हे अभियान माननीय रणशूर सर यांच्या सुंदर अशा मनोगताने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी माहिती, मग ते बिबट्यांसंदर्भात असेल किंवा सर्पदंशासंदर्भात असेल, अतिशय PPTद्वारे सुंदर अशी माहिती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली। निश्चितच आता पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये साप बाहेर निघण्याचं प्रमाण वाढतं, सर्पदंशाच्या घटना वाढतात। मग या होऊ नये किंवा सर्पदंश झाल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे याचं सुंदर अशी PPTद्वारे विवेचन माननीय रणशूर सरांनी केलं। त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने, आपल्या टीमच्या वतीने त्यांचं आणि जाधव साहेबांचं खूप खूप आभार। धन्यवाद। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।